लोकशाहीचा बुलंद आवाज, सातारा सम्राट. आपले कॉन्ट्रॅक्टर जे कोण होते त्यांना फोन केला की त्यांचं बौद्ध विहाराचं काम, स्लॅबचं काम चालू करा, बाकीच्या निधीचं मी व्यवस्था करतो. आपल्या राजघाटाची होती पक्ष आम्हाला माहित नाही, आम्ही राजघाटाची माणसं आहे. म्हणजे तुमच्याच राजघाटाच्या? येस, 100% राजघाटाची माणसं आहेत आणि ते राजघाटाचीच आहे. त्यांनी त्यावेळेस आमचं काम इतम करून घेण्याची मानसिकता पाहिजे. तुम्ही कधीही चेक करा. आता तुम्ही ऑन कॅमेरा जर चेक केलं तर तुम्हाला रस्त्याच्या आयुष्यात तुम्हाला सदनता पाहिजे असेल तर 100% तुम्हाला राजघाटाची मदत होईल आणि तुम्ही राजघाटाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ही मला. नमस्कार, सातारा सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीवरती आपण गेल्या काही दिवसापासून विविध गणांमध्ये जाऊन जनता, उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधलेला आहोत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून उद्या कडक आचारसंहिता पाळली जाणार असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्यासोबत राजघाटाचे कार्यकर्ते सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपलं नाव सांगा. नमस्कार, मी वाल्मिक बनकर, सत्यविश्व प्रतिष्ठान सांगवी याचा अध्यक्ष या नात्याने आपल्याशी बोलत आहे. तर आपल्या राजगट आणि शिवसेनेच्या माध्यमातून कोणकोणते उमेदवार उभे आहेत? आपले होते जिल्हा परिषद गट विडणी या माध्यमातून आमच्या गावचे माजी यशस्वी सरपंच व आमचे मित्र यांचे मिसेस ज्योती गौतम मोरे व सांगवी पंचायत समिती गणातून आपल्या चोपडेताई व विडणी पंचायत समिती गणातून डॉक्टर किरण शेंडे हे उमेदवार शिवसेना, शिंदे गट आणि राजगट यांच्या मार्फत धनुष्यबाण यांच्या नावाचे उभे आहेत. या आपल्या तुम्ही जे आता सांगितले उमेदवार हे आहेत, त्या उमेदवारांबद्दल आपण माहिती काय सांगू शकता की तुमच्या पक्षाने हेच उमेदवार का निवडलेले आहेत? त्याला कारण असं आहे कारण की जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर आमचे मित्र व राज्य गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आमचे गौतम मोरे हे आपल्या सांगवी गावचे अतिशय यशस्वी सरपंच आहेत, ज्यांनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकालात बऱ्याच लोकांना संजय निराधार योजनेतून जे म्हणजे आपले वयोवृद्ध लोक आहेत त्यांना मदत मिळवून दिली. नियम धाब्यावरून बसवून ज्यांना खरंच घरकुलाची गरज आहे, म्हणजे उदाहरणार्थ मला सांगायचं झालं तर मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु ज्याच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल, ज्याला म्हणजे ह्यांच्या नियम थोडे डायव्हर्ट करून घरकुल मिळत असेल तर त्या माणसाला किती आनंद होत असेल. त्या माणसांना त्यांनी घरकुल मिळवून दिलेले आहेत. आणि अशी बरेच कामं आहेत. पाण्याची स्कीम असेल, पाण्याच्या टाक्या असतील, अहोरात्र त्यांनी झटून रात्रीच्या टाकीवर बसून टाक्या भरून घेऊन गावाला पाणी पाजलं. म्हणजे ही प्रामाणिक काम त्यांनी केले, ती त्यांचं कर्तव्य होतं, परंतु ती कर्तव्य बजावण्याची सुद्धा मानसिकता माणसाची पाहिजे, ती त्यांनी केलेली आहे. रात्र बसले म्हणून त्यांच्या मिसेसला जे आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यामुळे आम्ही त्यांची सपोर्ट करतो, त्यांचा सपोर्ट करतो आणि राजे गटाचा सपोर्ट करतो. महत्वाचं कारण ते आहे की त्यांनी जनतेची खरंच कामं केलेली आहेत आणि जनतेची ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना जनता मदत करणार आहे ना, ही माझं मत आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या उमेदवारांची माहिती सांगितली, पण या उमेदवारांचा प्रचार करत असताना आपल्या प्रभागातील असतील, गावातील असतील काही नागरिकांच्या समस्या तुमच्या निदर्शनात आल्या असतील, तर त्या समस्यांचं निराकरण पुढील तुम्ही आल्याच्या नंतर काय होईल? 100% ज्या माणसाला जर कामाची सवय, ज्यांनी ज्या जनतेने सांगवी गावाच्या जनतेने असो किंवा जिल्हा परिषद गटातल्या आपल्या जनतेला ह्या माणसाच्या कामाचा आवाका माहिती आहे, ही 100% माणूस काम करू शकतो. मी जर एखादं काम करत असेल तर समोरचा माझ्या अपेक्षा ठेवेल की हे माणूस काम करत. तसंच आमच्या अपेक्षा गौतम मोरे आमचे आणि त्यांच्या मिसेस आमच्या ज्योतिताई गौतम मोरे यांच्याकडून आहेत की ही 100% आपलं काम करू शकते. ही आम्हाला त्यांच्याकडून गॅरंटी आहे की ही करणारच आहे आणि ही आपल्या समाजाची पूर्ण बहुजन समाजाची 100% कामं करतात हे आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या तिकिटाची मागणी आपल्या राजगटाकडं आणि राजगटाच्या मार्फत शिवसेनेकडं, शिंदे गटाकडे लावून धरली आणि त्यातून ते यशस्वी झालेले आणि 100% त्यांचा विजय हा निश्चित आहे.
त्याचबरोबर तुम्ही सांगितले की तुमच्या प्रभागातील पण नागरिकांनी जे तुम्हाला काही समस्या सांगितल्या असेल, तुम्ही प्रचाराला गेल्याच्या नंतर हुमटून तुम्ही प्रचार केलेला आहे, त्या प्रचाराच्या वेळेस तुम्हाला नागरिकांनी त्यांच्या काही समस्या सांगितल्या असतील, तर त्यापैकी अशा काही काही की मूलभूत की महत्वाच्या काही समस्या तुम्हाला असं वाटलेल्या त्यांच्याकडे? आता त्यातल्या महत्वाच्या समस्या मी तुम्हाला सांगण्याचं कारण की जे गौतम मोरेंच्या सरपंचकीच्या काळात आपल्या गावचा पाण्याचा टँक झाला, आपल्या गावातील वाडी वस्तीवरील रस्ते झाले, आपल्या गावातील भुयारी गटर योजना झाली, आपल्या गावातील अंतर्गत डांबरीकरण झालं. ते आता खराब होतं. विकास कधी थांबत नाही, रस्ते खराब व्हायचे थांबत नाहीत, पाऊस काळ असतो, सगळं असतं. तेच काम आमच्या आता चालूच्या 5 वर्षात आमच्या विद्यमान सरपंचांकडून थोडी दिरंगाई झाली. फिल्टर पाण्याचं म्हणजे हे असेल, अख्ख्या गावातून ओरड होती की बाबा आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही. म्हणजे राजगटाने मोठी स्कीम राबवली, परंतु ती राबवत असताना त्याची अंमलबजावणी किंवा त्याची काय अडचणी ही मी एक गावचा प्रथम नागरिक ह्या नात्याने माझी जबाबदारी होती. तसेच आमचे विद्यमान सरपंच थोडे अयशस्वी ठरले, ही मान्य करावं लागेल. ती पूर्तता आम्ही आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्योतिताई मोरे यांच्यामार्फत 100% 7/24 स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करू. कारण आमचे मित्र हे ॲक्वाचंच काम करतात, त्यांना त्यातलं माहिती आहे. ठीक आहे, मोठा प्लॅन्ट आहे, पण तो आम्ही 100% त्यांच्या मार्फत यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा विद्यमान सरपंच अयशस्वी कुठे आहे, मी आज माझ्या वस्तीवरील उदाहरण देईल. माझ्या घराशेजारी हायमस लॅम्प आहे, गेली 6 महिने त्याच्यावरल्या मरकुऱ्या बंद आहेत. तुम्ही तुमच्या मार्फत करू शकत होता. गेली 7 महिन्यापूर्वी आमच्या वस्तीत आपल्या म्हणजे मेन लाईनच्या तारा काढून केबल टाकली. त्यावेळेस काही तांत्रिक बिघाडानुसार तुमची रोड लाईन बंद होती. तुम्ही आता डायरेक्ट रोड लाईन केली, 6 महिने झाली. 6 महिन्यात तुम्ही ऑन ऑफचं स्विच बसवू शकला नाही. ही तुमचं अपयश आहे. आम्ही कितीतरी वेळा त्यांना मागणी केली. का? त्याला कारण एकच आहे की तुम्ही त्या स्कीमचं लाईट बिल आपल्या सर्व लोकांच्या घरपट्टी, वीज कर, पाणीपट्टी ह्यातूनच भरत असाल ना. म्हणजे ही फिरून कुठं लोड येणार आहे की तुमच्या माझ्यासारख्या गरीबाच्या घरावर लोड येणार, पैशावर खिशावर लोड येणार. मग ही तुम्ही का करत नाही, हा माझा पहिल्यापासून प्रश्न होता. की तुम्ही 100% जनतेची कामं करा. रोड असतील, पाणी असेल आणि लाईट असेल, ही प्रमुख गरज आहेत माणसाच्या. आणि शाळा, तुम्ही शाळेसाठी काय करता? काहीच करत नाही. काय केलं तुम्ही? आज आमच्या वस्तीवरील पहिलं काम, वार्डातला माझ्या सरपंच असून काय काम, त्यांचं काम एकतर जिल्हा परिषद शाळा मोहिते वस्तीतील अंगणवाडीच्या शौचालयाची देखभाल दुरुस्ती, ही काय काम झालं का? ही माझी समस्या आहे. परंतु आमचे गौतम मोरे सरपंच यांनी अतिशय सुंदर, म्हणजे माग, मी आता म्हणत नाही, माग एक खरंच चांगलं काम केलेलं आहे. गौतम मोरे किती साली सरपंच होता? माझ्या माहितीने 2009 का 14 काहीतरी असतं, 9 किंवा 14 साली ती सरपंच होती. पण त्यांचं काम माणसांच्या मनात बसलेलं आहे आणि ती 100% माणसं खुश आहेत त्यांच्या कामावरती. चालू सरपंचांनी थोडं आम्हाला नाराज केलेलं आहे. भले आमच्या त्या 5 वर्ष आमच्या गटात होते, आमच्या बरोबर होते, परंतु जी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. ही माझं मत. त्याचबरोबर आपण त्यांच्या विकास कामांचा देखील आढावा घेतलेला असून आणि त्यांना जे होम टू होम प्रचार करत असताना त्यांना जे आपले जे त्यांच्या प्रभागातील वस्तीतील जे लोकांच्या जी समस्या आहेत ते देखील त्यांना जाणून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा करतो की आपण या आमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही जनतेला, मतदारांना काय आवाहन करू शकता? नक्कीच मी असं आवाहन करेन की मी माझ्या वार्डातील एक उदाहरण देईन की राजांच्या मार्फत संजीवराजे असतील, रामराजे असतील, पिठोबाबा असतील, विश्वजित राजे असतील, सत्यजित बाबा असतील आणि आमच्या अनिकेत राजे असतील, यांच्या मार्फत एकच आवाहन करेल. माझ्या इथे एक बौद्ध विहार झालेला आहे. माझ्या बौद्ध बांधवांना बौद्ध पूजा करायला जागा नव्हती. एक फोटो मांडून माझ्या इथं पूजा करत होती तालमीत. तिथे एक तांत्रिक अडचणी त्यांना कोणी निर्माण केले असतील किंवा काय झालं असेल, मला काही त्याची देणे नाही. परंतु ती मुलं माझ्याकडे आली, मला म्हणली की आम्हाला असं अडचण येते, आम्हाला एक बौद्ध विहार पाहिजे. मला हे स्पष्ट सांगावं लागेल. ज्यावेळेस ती माझ्याकडे मुलं आली त्यावेळेस आपल्या गावचे विद्यमान सरपंच पोपटराव जाधव होते.
ते पोपटराव जाधव साहेबांकडे मी गेलो. त्यांना म्हणले की माझ्या इथं असं मला बौद्ध विहार पाहिजे, माझ्या मुलांना अशा अशा अडचणी येते. तर त्यांनी एका दिवसात मला ठराव दिला. तोच ठराव बाय हँड आम्ही पंचायत समितीकडे घेऊन गेलो. पंचायत समितीकडे तो जमा केला. संजीव राजांकडे गेलो. संजीव राजांनी तिथं फोन करून सांगितलं बीडीओ साहेबांना, की बीडीओ साहेबांना सांगितलं की त्यांनी बाय हँड आम्हाला तो बी ठराव दिला. आम्ही तो बाय हँड ठराव जिल्हा परिषदेला का तो जमा केला, कारण तो फायनल लिस्ट चालली होती. साधारणतः त्याच्यानंतर काहीतरी इलेक्शन होती, फायनल यादी त्यांची बनवायची चालली होती. त्यात आम्ही तो वन डे तो सगळा ठराव तिथं जमा केला. आणि आपल्या गावाचा 15व्या वित्त आयोगातून जो निधी असतो तो संपला होता आणि आपल्या गावाचा कोटा फक्त 1.5 लाखाचा शिल्लक होता. तर तो 1.5 लाख रुपये आम्हाला मंजूर झाला. त्यावेळेस 1.5 लाखात आपल्या समाज मंदिर बौद्ध विहार होत नव्हतं. त्या गोष्टीवरून थोडं काम आमचं अडून राहिलं. वेळ गेला, 2, 4, 4, 5 महिने माझे त्यात गेले. 4-5 महिन्यानंतर संजीवराजेंनी मला सांगितले की वाल्मिक असं असं आहे आणि असं असं तुला मी सभामंडप देतो. तर मी म्हटलं बाबा मला सभामंडप नको, मला बौद्ध विहारच पाहिजे. तर म्हणजे ठीक आहे, मी तुला पत्र्याचं बौद्ध विहार बांधून देतो. म्हटलं नाही, मला स्लॅबचं पाहिजे. त्या दरम्यान मला संजीवांनी एकच शब्द दिला की तुझं बौद्ध विहार मी बांधून देतो, ते 1-2 महिने थांब. ठीक आहे म्हटलं. त्या दरम्यान आपल्या पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गुंजवटे होते. दत्तात्रय गुंजवटे साहेबांनी माझ्यासाठी संजीवांना डायरेक्ट फोन लावला. त्यावेळेस संजीवा काहीतरी कामानिमित्त कोल्हापूरला होते. तर त्यावेळेस संजीवाने डायरेक्ट आपले कॉन्ट्रॅक्टर जे कोण होते त्यांना फोन केला की त्यांचं बौद्ध विहाराचं काम, स्लॅबचं काम चालू करा, बाकीच्या निधीचं मी व्यवस्था करतो. दत्तात्रय गुंजवटे कोणत्या पक्षाचे? त्यावेळेस दत्तात्रय गुंजवटे आपल्या राजगटाचे होते. पक्ष म्हणजे आम्हाला माहित नाही, आम्ही राजगटाची माणसं आहे. म्हणजे तुमच्याच राजगटाच्या? येस, 100% राजगटाची माणसं आहेत आणि ते राजगटाचीच आहे. त्यांनी त्यावेळेस आमचं काम इतकं तत्परतेने केलं की संजीवा कोल्हापूरला असताना त्यांनी फोन लावला आणि काम करून त्यांनी घेतलं. आणि संजीवांनी कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला की त्यांचं काम चालू करा, बाकीच्या निधीची व्यवस्था मी करतो, पण त्यांचं स्लॅबचं बौद्ध विहार बांधायला चालू करा. आणि माझं बौद्ध विहार इथं झालेलं आहे. हे एक उदाहरण झालं. माझ्या इथं हनुमान मंदिरापासून डांबरी गेलेलं आहे. त्या डांबरीकरणाचं काम इलेक्शन मध्ये चालू असताना मी अडवलं होतं, का तर मला क्वालिटीच काम पाहिजे होतं. आता तुम्ही इथून पुढे जाऊन बघा क्वालिटी, त्या रस्त्याची क्वालिटी मी ज्यावेळेस तिथं नव्हतो आणि माझ्या इकडे झालेलं क्वालिटी रस्त्याचं त्याला एक आपण कामात फरक जाणवलं. आणि ह्या झालेल्या 5 वर्षात माझ्या वस्तीत मला तर काम आठवत नाही झाले. म्हणजे आपले जी रेल आहे ती रेल भले माझ्या गटाचा सरपंच होता किंवा कोणाचा असेल, आता तो समोरच्या पार्टीत गेलेला आहे, परंतु माझ्या वार्डात 5 वर्षात काहीही काम झालं नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या कडक आचारसंहिता पाळली जाणार असून परवा दिवशी म्हणजे शनिवारी निवडणूक आहे, मतदान आहे. तर ह्या आमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करू शकता, म्हणजे संदेश काय देत आहे? मी आपल्या जिल्हा परिषद गट विडणी या जनतेला एकच संदेश देईल. ऍडमिशन पाहिजे संजीव बाबा, हॉस्पिटलमधल्या अडचणी संजीव बाबा, तुमच्या गावचा विकास पाहिजे संजीव बाबा. म्हणजे ही 3च उदाहरणं मी तुम्हाला दिली. कोविडमध्ये काय मदत असते, माझ्या घरातली 2 माणसं गेल्या त्यावेळेस संजीवाने मला काय मदत केली, पिटवाने मला काय मदत केली, हे माझ्या जीवाला माहिती. मी या काही गोष्टी तुमच्या प्रसार माध्यमासमोर सांगणार नाही, पण मला एवढंच सांगायचे, संजीव बाबा राजेगड, पिटवा महाराज साहेब ही आपल्या चुलीतल्या संसाराला 10% का होईना पण त्या माणसांची मदत आहे. तुम्ही कुठूनही विचार करा, सगळ्या गोष्टीत आपल्याला राजगडाची फलटणमध्ये गरज आहे. मी विरोधकांना काही टीका करणार नाही किंवा मी त्यांच्याविषयी काय बोलणार नाही, परंतु राजगड काय देऊ शकतो ही तुम्हाला महत्वाचं कळायला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही राजगटाच्याच माणसांना, म्हणजे उदाहरणार्थ धनुष्यबाण या चिन्हावर उभा असलेल्या शिवसेना या गटाच्या माणसांना 100% निवडून दिलं पाहिजे. का ही बी अजून पुढे सांगतो. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घराण्याची मदत आहे, राजघराण्याची तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत आहे, संवेदनशीलता आहे. तिथं तुम्ही 24 तासाच्या कुठल्या वेळेत जा, तुम्ही पिटवावांकडे जा, सांगा मी आलोय, माझी ही अडचण आहे, तुम्हाला दारू उघडून आत घेतलं जाईल. असे तर दिवसा तुम्हाला दारू उघडीच आहे, परंतु रात्रीचं सुद्धा जा. मी गेलेलो आहे, मला जिवंत उदाहरण आहे. माझा भाऊ कोरोनात गेलेला आहे, माझे चुलते कोरोनात गेलेले आहेत, पण त्यावेळीची मदत मला बेड मिळत होता नव्हता. रात्रीच्या 2-2 वाजता पिटोबा माझे फॉलोअप घेत होते की वाल्मिक काय आहे, काय परिस्थिती. संजीव भाऊ मला फोन करायचे की वाल्मिक कसं आहे. म्हणजे मी एवढं सामान्य कार्यकर्ता असताना माझ्या भावाविषयी माझ्याकडून फॉलोअप घेतला जात होता. ह्याच्यावरून विचार करा की तुम्ही ती किती खालच्या लेवलला उतरून ती काय काम करू शकता. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या जर आयुष्यात तुम्हाला सदनता पाहिजे असेल
तर 100% तुम्हाला राजघाटाची मदत होईल आणि तुम्ही राजघाटाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ही मला म्हणजे वाटतं आणि ही काळाची गरज आहे. धन्यवाद. तर आज आपण राजगटाचे जे वाल्मिक बनकर आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, यामुळे अशाच अनेक राजकीय अपडेटसाठी आपल्या सातारा सम्राट या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.